हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत केरळाची आयटनरी आणि आयटनरी whatever. चलो. तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहेत की आपण ट्रान्सपोर्ट, स्टे, फूड आणि मेन म्हणजे बजेट, या सगळ्या गोष्टी आम्ही या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. थिंग्स टू डू, थिंग्स नॉट टू डू, सगळं. Come to Kerala. तर जर तुम्हाला केरळ जायचं असेल तर तुम्ही पण आमच्यासारखं जाऊ शकता. 7 days 6 nights. जर गाईज तुम्हाला आमच्यासारखंच जायचं असेल एकदम सेफली, तर आम्ही बुक केलं होतं आमची ट्रिप ड्रीम हॉलिडे केरळा यांच्या थ्रू सगळं पॅकेज वगैरे बुक केलं होतं. तर त्यात आम्हाला हॉटेल्स सगळे इन्क्लुडेड होते आणि 7 days साठी पूर्ण एक गाडी होती इर्टिका आणि सोबत एक ड्रायव्हर पण त्यांनी टूर दिलेला गाईड. टूर गाईड. येस. हा, तर असंही करू शकता किंवा ज्या लोकांना स्वतःहून जायचं आहे तर ती आमची आयटनरी बघून तुम्ही तसंही जाऊ शकता स्वतः जर पॅकेज नाही घ्यायचंय तर चला स्टार्ट करूया स्टार्टिंग पासून. मला केरळ जायचं असेल तर तुम्हाला बाय एअर जाऊ शकता, तुम्ही बाय ट्रेन जाऊ शकता किंवा स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकता. तर आम्ही गेलो होतो बाय फ्लाईट हा. आणि आम्ही गेलो होतो पुणे टू कोची. आणि तुम्ही तिथे कोचीलाही जाऊ शकता किंवा त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरम तिथे पण जाऊ शकता. Then- कोचीवरून आमचं स्टार्ट झालं हा, ट्रिप सगळी. तर फर्स्ट डेला आम्ही गेलो कोची टू मुन्नार. तर मुन्नारला जाता जाता आमचे खूप सारे साईट सीइंग. एक फर्स्ट होतं आमचं इको पार्क, जिथे खूप सारे प्राणी वगैरे असतात. तिथे एंट्री फीस होती अराउंड 600 पर पर्सन. खूप छान आहे, मस्ट विजिट. त्यानंतर आम्ही गेलो स्पायसेसचं Spice प्लांटेशन plantation. पाहण्यासाठी. ते पण खूप भारी आहे. तिथे पण तिकीट तुम्हाला वेगळे पे करावे लागतील. अराउंड आणि 150 काहीतरी होतं. हा, आणि तिथून जाता जाता आम्ही एका ठिकाणी लंच केला आणि देन आम्ही एक ऍक्टिव्हिटीज केली तिथे. हॉट एअर बलून, हॉट एअर बलून. ऍक्च्युली तिथे एक दुसरी एक ऍक्टिव्हिटी होती ते स्काय डायनिंग. आकाशामध्ये जाऊन वर जातं, गोल बसायचं आणि जेवण करायचं. Yes. पण ते आम्ही काही केलं नाही, थोडंसं आम्हाला भीतीदायक वाटलं. त्यामुळे मग आम्ही हॉट एअर बलूनची ऍक्टिव्हिटी केली आणि त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलला आलो. तर आमच्या हॉटेलचं नाव होतं मुन्नार मधल्या मुन्नार क्वीन. आणि खूप छान बेस्ट हॉटेल हॉटेल आहे. होतं. त्याचं आम्ही- लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतो. जर तुम्ही स्वतः बुक करणार असाल तर तसं check जाऊ करू शकता. direct. हा, आणि मेन म्हणजे सगळे 4 स्टार हॉटेल्स होते आमचे. आता जे काही तुम्हाला सांगतोय ना, सगळे 4 स्टार हॉटेल आहेत आमच्या प्लॅन मधले. तर देन आम्ही मुन्नारमध्ये आमचा तो स्टे झाला. सेकंड डे पण आमचा पूर्ण मुन्नार मुन्नार मधला. मधली साईट सीइंग होती सगळी. हा, तर सेकंड डेला मॉर्निंगला आम्ही मुन्नारचा ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आम्ही सगळ्यात पहिले गेलो ब्रेकफास्ट होतो. हॉटेलमध्येच इन्क्लुडेड होतं. तिथून आम्ही डायरेक्ट गेलो एरिकुलम नॅशनल पार्कला. हे नॅशनल पार्क नक्की व्हिजिट करा. इतकं सुंदर आहे, इथला व्ह्यू पण इतका भारी आहे ना. तर गेल्यानंतर तुम्ही हे नक्की व्हिजिट करा. त्याचे पण चार्जेस होते 200 पर पर्सन काहीतरी एंट्री फी आहे एंट्री तिथली. फीस. तिथून आम्ही गेलो डायरेक्ट टी फॅक्टरीला, जिथे पूर्ण टी कसं बनवतात, त्याची हिस्ट्री सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. हम्म. आणि स्पेशली मला चहा खूप आवडतो म्हणून मला ते पाहण्यासाठी खूप मजा आली की आणि चहा तिथं कसं बनवलेलं- बनवतात, तिथं बनवलेलं तुम्ही वाळवतात. विकत पण घेऊ शकता. विकत पण घेऊ शकता. आणि मेन गोष्ट आम्हाला तिथे एक नवीन गोष्ट कळाली होती की आपल्याला फक्त ग्रीन टी आणि ब्लॅक टी माहिती आहे, तर तिथे व्हाईट टी पण असते. आणि ते खूप जास्त महाग असतं. महाग व्हाईट असते. टी 2000 रुपयाला काहीतरी पाव किलो. असं. एवढं महाग आहे. तर आम्ही ही टी विकत घ्यायचा विचार केलेला, पण म्हणलं नको खूप जास्त एक्सपेन्सिव्ह वाटला आम्हाला तरी. टी प्लांटेशनच्या तिथे थोडासा आम्ही टी चहा फॅक्टरी. वगैरे टी फॅक्टरीच्या तिथे आम्ही आमचं थोडीशी चहापत्ती वगैरे विकत घेतली आणि तिथून आम्ही इको पॉइंटला. पॉइंट पण खूप भारी आहे आणि मी तिथे अर्जुन म्हणून असं आवाज दिला असं काही होता. झालं नाही, तिथे खूप जास्त गर्दी होती आणि लोकांच्या आवाजात आम्हाला काही आवाज देण्यात झालं नाही. आणि शॉपिंगसाठी तिथलं प्लेस बेस्टच आहे. तर असा होता आमचा डे 2 इन मुन्नार. डे 3 होता आमचा मुन्नार टू टेकडी आणि आम्ही ट्रॅव्हलिंग केली आणि सगळं जे आमचं जाता काही जाता होतं आम्ही केलं झिप लाईन. झिप लाईन केली. हा, ते झिप लाईनची पण कॉस्ट होती अराउंड 600, पण त्याचे जर तुम्हाला ड्रोन शूट वगैरे करायचं असतील तर त्याचे 500 पर व्हिडिओ एक्स्ट्रा लागतील. एक्स्ट्रा ती ऍक्टिव्हिटीज करून आम्ही पुढे गेलो आणि डायरेक्ट पोहोचलो टेकडीमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या, जे काही होतं ते एकाच ठिकाणी होतं. हे सगळे तिकीट्स तुम्ही एकाच ठिकाणी घेऊ शकता. तर आम्ही घेतलेलं एलिफंट राईड, एलिफंट शॉवर, जंगल सफारी आणि रात्री मार्शल या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतलेल्या होत्या. चौघांसाठी आम्हाला 10,000 रुपये काहीतरी लागले होते तिथे ओव्हरऑल. तर ते खूप भारी होतं. एलिफंट राईड तर केरळमध्ये गेलात तर घ्यायलाच पाहिजे आणि एलिफंट शॉवर सुद्धा. बरेच लोक शॉवर घेत नाहीत, तर ते नक्की घ्या आणि मार्शल आर्ट पण व्हिजिट करा. एलिफंट राईड आणि एलिफंट शॉवरच्या बऱ्याच लोकांनी प्राइस विचारलेलं, तर ते होतं अराउंड 1100 पर पर्सन दोन्ही मिळून. आणि तिथं आम्ही चॉकलेट फॅक्टरी पण पाहिला, जे खूप छान होतं. सगळे चॉकलेट्स वगैरे कसं बनतात, आम्ही तिथं चॉकलेटची शॉपिंग पण केली थोडीशी. आणि असा होता आमचा डे 3. आणि त्यानंतर आमचं जे टेकडीमध्ये आम्ही फक्त नाईटला
हे करण्यासाठी स्टे करण्यासाठी गेलो होतो. तर ते हॉटेलचं नाव होतं मेरीवेदर, जे हां. खूप जास्त छान हॉटेल होतं. मला खूप जास्त आवडलं तिथे. पण आम्हाला टाईमच नाही भेटलं तिथं जास्त स्पेंड करायला. कारण रात्री लेट पोहोचलो आणि सकाळी लगेच आम्हाला निघायचं होतं. टेकडी टू ॲलपी. हे आमचा डे 4 आहे. 4चं आमची ट्रॅव्हलिंग चालू झाली मॉर्निंगला लवकरच आणि ॲलपीमध्ये आणि हां, टेकडी टू ॲलेपी जाताना आम्ही कव्हर केला एक टी इस्टेट, जिथे एक नॉमिनल फीस आहे ₹20-30 तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचे फोटोशूट असतील वगैरे. टी प्लांटेशनमध्ये तर नॉर्मल टी प्लांटेशनमध्ये अलाउड नाहीये मध्ये जाण्यासाठी. त्याचे सेपरेट फोटोशूटसाठीचे वेगळे टी प्लांटेशन आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही फोटोशूट, तुमचा व्हिडिओज वगैरे काढू शकता. देन ॲलपीमध्ये आम्ही बुक केली होती आमची प्रायव्हेट हाऊस बोट. जे प्रायव्हेट हाऊस बोट होती ते इको हाऊस बोट होती आणि त्यामध्ये पण डिलक्स आणि प्रीमियम. प्रीमियम असं असतं. जे आमचं डिलक्स होतं, जे पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होतं. पण जर तुम्ही प्रिफर करताय हाऊस बोट आणि 4 आवर्स स्टे करणार तुम्ही पण. तर प्रीमियमवाला प्रिफर करा. कारण यामध्ये एसीचे टायमिंग्स वगैरे थोडे लिमिटेड आहेत. तर आम्ही आणि जर तुम्हाला स्टे नाही करायचा आहे, तर तुम्ही डायरेक्ट फक्त थोड्या वेळासाठी राईड घेऊन पण हं. हे करू शकता. हं. 2-4 तासासाठी राईड असते, तर ती तुम्ही घेऊ शकता. तर असं होतं ॲलपीमध्ये आम्ही बोटमध्ये गेलो आणि देन आम्हाला जायचं होतं साईट सीइंगसाठी एका छोट्या गावामध्ये. तर तिथे जाण्यासाठी एक छोटीशी बोट आपल्याला घ्यावी लागते आणि कारण त्याचे रस्ते छोटे असल्यामुळे ती मोठी हाऊस बोट जात नाही तिकडे. तर छोटी बोट करावी लागते आपल्याला आणि त्याचे वेगळे चार्जेस आहेत. पर पर्सन ₹400 400. आणि ते एक एक ते एक 1.5 तास. तासासाठी हं. काहीतरी होतं. बोटमध्येच एक म्हणजे असं असतं, की तुम्हाला डिनर, ब्रेकफास्ट, दुपारचा चहा, आणखीन काय? लंच लंच हे सगळं सगळंच इन्क्लुडेड असतं त्या डिनर पॅकेजमध्ये. सगळं हाऊस पॅकेजमध्ये. बोटवाले. असा होता आमचा डे 4. 4 डे 4 इन ॲलपी. तर ॲलपीमध्ये फक्त पाणी, पाणी, पाणी एवढंच झालेलं आहे आमचं. बॅकवॉटर्स वगैरे छान हां. होता एक्सपिरियन्स तसा. नंतर डे 5 ला आम्ही निघालो ॲलपी टू कोवलम. कोवलम. हां. आणि हा जो रस्ता होता ना, रस्ता खूप सुंदर आहे इथला. व्ह्यू खूप सुंदर आहे. पण माझ्यासारखे काही लोक असतात ज्यांना खूप मोशन सिकनेस होतं. तर त्यांना अवघड होतं थोडंसं. पण ठीक आहे. त्यानंतर आम्ही एवढा लांबचा प्रवास ॲलपी टू कोवलम पोहोचलो आम्ही दुपारी 3 वाजता आणि डायरेक्ट आम्ही हॉटेलवरती गेलेलो. आम्ही कोवलममध्ये हॉटेल बुक केलं होतं. त्याचं नाव होतं आदिशक्ती रिसॉर्ट. हां, ते पण खूप सुंदर होतं. तर आम्ही थोडंसं तिथं आराम केला आणि इव्हनिंगच्या टाईमला आम्ही गेलो होतो कोवलम बीचवरती. तर हे बीच पण सनसेट एकदम बघण्यासाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप छान सुंदर आहे. आहे. हां, आणि तिथेच तुम्हाला शॉपिंगचे पण बरेचसे मार्केट जे आहे ना, बीचच्या साईडला भेटेल आणि तर आम्ही खूप वेळ तिथेच घालवला. खाल्लं पण आम्ही तिकडेच आणि शॉपिंग पण भरपूर केलेली आहे. तर असा होता आमचा डे 5. नेक्स्ट डे आहे डे 6. डे 6 मध्ये पण आम्हाला कोवलममध्ये स्टे होता. फक्त आम्हाला जायचं होतं कोवलम टू तिरुवनंतपुरम. तिरुवनंतपुरमची साईट सीइंग होती. पण ते जवळ असल्यामुळे आमचा स्टे कोवलमलाच होता. आम्ही पहिल्यांदा गेलो आजिमला शिवा टेम्पलला. ते शिवा टेम्पल तर खूप सुंदर आहे गाईज. म्हणजे हे कारिगिरी बघा तुम्ही, एवढं भारी केलंय. मध्ये एक गुफा आहे, पण त्या गुफामध्ये मोबाईल वगैरे घेऊन व्हिडिओ करायची परमिशन नाही आहे. पण ते शिवा टेम्पलचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही गेलो होतो पुअर बोटिंग आयलंड, पुअर करण्यासाठी. बॅकवॉटर्सला. हां, तिथे आम्ही बोटिंग केली. बोटिंगचे पण चार्जेस आम्ही तुम्हाला सांगतो. पर पर्सनला त्यांनी 1000 नाही, 1,500 पर पर्सन. 1,500 दोघं जर असतील तर 1,500 आणि त्यापुढे जर तुमचे एक्स्ट्रा लोकं वाढले पर तर पर पर्सन पर्सन ₹500. ₹500. म्हणजे आमच्या दोघांचे त्यांनी 3,000 घेतले आणि आमच्यासोबत जे दोघं होते, तर त्यांचे 500-500 एकाचे असे घेतले. 4,000. तर आम्ही 4,000 आणि हे मध्ये 1.5 तासासाठी होतं. तिथं 1 तासाचं पण ऑप्शन आहे, 1.5 आणि 2 असे वेगवेगळं. त्याच्याप्रमाणे वेगळे चार्जेस आहेत त्याचे. तर आम्ही बोटिंग करत पोहोचलो केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवरती आणि बॉर्डरच्या तिथेच ना एक गोल्डन सँड बीच आहे आणि एका म्हणजे सेंटरला बीच येतं आणि एका साईडला आहे समुद्र आणि एका साईडला आहे नदी. तो व्ह्यू पण अप्रतिम आहे आणि गेल्यानंतर हे बोटिंग वगैरे नक्की एक्सपिरियन्स करा. केरळच्या बऱ्याच मूव्हीचे शूट तिथं होतात. हां, मॅंग्रोव्ह फॉरेस्ट आहेत. तर हां. बऱ्याच मूव्हीजची शूटिंग तिथं झालेली आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स होता तिथे. सगळीकडून झाडं आपण मधून जातोय. हां. मस्त होतं. तर ते बोटिंग वगैरे करून देन आम्ही गेलो होतो लंच करण्यासाठी हं. आणि लंच तिरुवनंतपुरममध्ये मदर्स वेज प्लाझा असा हॉटेल आहे जिथे केरळचं हां, ऑथेंटिक मिळतं मील आणि केरळमध्ये गेलाय तर नक्की ट्राय करा. कारण की नॉर्मल खाना तर आपण सगळीकडेच खातो. पण तिकडलं जे स्पेशालिटी आहे ते चांगल्या हॉटेलमध्ये आणि हे जे हॉटेल आहे ना खूप फेमस आहे आणि खूप जणांकडून आम्ही ऐकलं होतं आणि स्पेशली आमच्या गाईडनी सांगितलं होतं की इथे जा तुम्ही म्हणून. खूप त्यांनी इन्सिस्ट केलं होतं. हं. तर आम्ही व्हिजिट केलं होतं आणि खूप छान. त्यानंतर होतं आमचं मेन टेम्पल जे की तिरुवनंतपुरमचं मेन आहे. पद्मनाभ स्वामी टेम्पल. हां, तर तिथे जर तुम्ही जायचं प्लॅन करत आहात तर तिथे ड्रेस कोड आहे कंपल्सरी. माणसांसाठी धोती आणि आणि साडी आहे मुलींसाठी. मुलींसाठी. जर तुम्हाला हां,
साडी नाही घालायची आहे. तर मुलींसाठी तिथे ऑप्शन आहे. तुम्ही ड्रेस घालून गेलाय आणि तर तिथे लुंगी वगैरे मिळते. मुलींसाठी सुद्धा धोती. तर ती फक्त रॅप करायची आहे आपल्या ड्रेसवरून. तसंही चालू शकतं. पण एक पण छान ड्रेस कोड लूक कंपल्सरी आहे हां. आणि तुमचे सगळे इलेक्ट्रॉनिक सामान तुम्हाला बाहेर ठेवावं लागतील. वॉचेस वगैरे सगळं काहीच काहीच अलाउड अलाउड स्मार्ट नाहीये वॉचेस, मध्ये. स्मार्ट डिजिटल वॉचेस चालतील. स्मार्ट वॉचेस अलाउड नाहीये. फोन अलाउड फोन नाहीये, नाहीये. कॅमेरा काहीच नाही. पण मंदिर खूप सुंदर आहे. आणि मंदिराचं वगैरे आम्ही दर्शन घेतलं. छान आमचे फोटोज वगैरे काढले आम्ही तिथे आणि असा आमचा डे 6 6 इन तिरुअनंतपुरम होता. तिथून आम्ही कोवलमच्या आमच्या रिसॉर्टला परत आलेलो आणि खूप सुंदर होतं. कोवलमला येता-येताना आम्ही तिरुअनंतपुरममध्ये शॉपिंग सुद्धा केली आम्ही केरळच्या साड्यांची. तर शॉपिंग करायची असेल तर तिरुअनंतपुरमलाच. तिथं आहे मार्केट चांगलं. तर असा आमचा डे संपला. देन होता आमचा डे 7 आणि आमच्या ट्रिपचा लास्ट डे. आणि सगळ्यात जास्त ट्रॅव्हलिंगवाला डे. हां. कारण आम्हाला जायचं होतं तिरुवनंतपुरमवरून कोचीला. कारण आम्ही फ्लाइट कोचीवरून बुक केलेली. तिरुवनंतपुरमवरून पण करू शकता तुम्ही, खूप जास्त ट्रॅव्हलिंग होत असेल तुमची तर. आम्हालाही आधी माहिती नव्हतं की आपण हं. तिरुअनंतपुरमवरून ही फ्लाइट घेऊ शकतो. त्यामुळं आम्ही चूक केली आणि आम्ही कोचीला बुक केलं होतं. ॲक्चुअली आमचं कोचीचे साईट सीइंग होते म्हणून आम्ही कोची एअरपोर्ट बुक केलं होतं. पण जाता-जाता आमच्या गाईडनी असं सांगितलं जाता-जाता आमच्या गाईडनी असं सांगितलं की साईट सीइंग करण्यापेक्षा आपण जटायू सेंटरला जाऊया. हां, कारण इतके जास्त ट्रॅव्हलिंग करून तिथली साईट सीइंग खूप काही जास्त तुम्ही हेच राहणार नाही, हां. एनर्जीच राहणार नाही तुमची. तर त्यामुळे आम्ही गेलो होतो जटायू सेंटरला. रामायणामध्ये जेव्हा सीता मातेला हे करून अपहरण करून घेऊन जात रावण होते हां. रावण. त्यावेळेस जटायूनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचे पंख रावणाने कापले गेले. काटले. हां. काटले? कापले. कापले गेले तर आणि ते जिथे पडले त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं असं सेंटर सेंटर बनवले बांधलेलं आहे. ते आणि आहे खूप एकदम सुंदर. पहाडीवरती. तर तुम्हाला जर खालून वरती जायचं असेल तर 2 ऑप्शन आहेत. चालत जाऊ शकतात, ज्याला पायऱ्या स्टेअर्स वगैरे आहेत. आहेत. 1-1.5 तास लागतं आणि दुसरं ऑप्शन आहे केबल कार्स. जे 10-15 मिनिटात तुम्ही पोहोचतो आणि चांगला एक्सपिरियन्स पण आहे. आम्ही केबल कारने गेलेलो. हं. छान होता एक्सपिरियन्स. केबल कारनी असा व्ह्यू पण खूप सुंदर दिसतो आजूबाजूचा. वर जाण्याचं तिकीट वेगळं काढावं लागतो. एंट्री फी वेगळी काढावी. एंट्री त्याच ठिकाणी असं पण आहे की तुम्हाला कॅश पण ठेवावी लागते. तर कॅश पण सोबत ठेवा जर तुम्ही केरळ ट्रिपला जाताय तर. हं. लास्ट डेला आमचं फक्त जटायू सेंटर एवढंच ठरलेलं होतं. मग तिथून आमचा प्रवास परत चालू झाला कोचीपर्यंतचा. खूप, खूप, खूप म्हणजे हेक्टिक होता तो प्रवास. तसं रात्री 9ला वगैरे आम्ही कोची एअरपोर्टला पोहोचलो. 11 वाजता आमची पुण्याची फ्लाइट होती. तर आम्ही पुण्याची फ्लाइट घेतली आणि पोहोचलो आम्ही पुण्यामध्ये 1:30 वाजता. तर ते जी ड्रीम केरळाचं आमचं पॅकेज होतं ते चौघांमध्ये 84,000चं होतं. त्यातमध्ये फक्त कार आणि हॉटेल्स. आणि बाकी शॉपिंग किंवा शॉपिंग कुठले हां. ॲक्टिव्हिटीज करायचे तर त्याचे चार्जेस तुमचे वेगळे. येस. म्हणजे फक्त ह्या 84,000 मध्ये तुमचं गाडी असेल जाणं तिथलं व्हिजिटचं. पण फ्लाइटचं जे आहे ते आपल्याला सेपरेट काढायचं होतं. फ्लाइट किंवा ट्रेन. ट्रेन जसंही प्रिफर करता त्याचे वेगळे आणि तिथलं सगळं वेगळंच. तर असा होता आमचा सगळा केरळचा प्लॅन. जे काही लिंक्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हॉटेल्सचे वगैरे आणि ड्रीम केरळ हॉलिडेज त्यांचे सगळे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. आणि ओव्हरऑल पॅकेज पण आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला किती पडले वगैरे. तर असा होता आमचा 7 डेजचा ट्रिप आमची आणि खूप भारी होती. तर एकदा जे लोकं विचार करतायत ना, तर केरळला नक्की व्हिजिट करा. आणि सगळ्यात मेन गोष्ट अजून एक सांगायची होती. केरळचा बेस्ट टाईम व्हिजिट करण्याचा कुठला? तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4 महिने तुम्ही केरळला व्हिजिट करू शकता आणि खूप भारी तिथलं वातावरण असतं. तर नक्की व्हिजिट करा. केरळ एक फुल पॅकेज आहे जिथे तुम्हाला हिल स्टेशन भेटेल, जिथे तुम्हाला बीचेस भेटतील, जिथे तुम्हाला जंगल भेटेल. तर सगळंच एक्सपिरियन्स तुम्हाला होईल तिथे जाऊन. पण आता हे 7 दिवसाचं होतं आमचं. तुम्हाला 7 दिवसाचं नको आहे तर तुम्ही कमी दिवसाचं सुद्धा घेऊ शकता. एक आणि 5 वाढवू दिवसाचं पण वगैरे. शकता वाढवू तिथे. पण शकता. वाढवल्यानंतर तुम्हाला ते तमिळनाडूचे स्पॉट्स भेटतील, रामेश्वरम वगैरे. कमी केलात तर यामधलेच थोडेसे स्पॉट्स कमी होतील. पण एक्सपिरियन्स तुम्हाला छान भेटेल. हं. तर चला गाईज आम्ही थोडक्यात सांगितलेलं आहे तुम्हाला कसं पडलं, काय पडलं, फूड कुठलं, काय सगळंच. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला असंच प्रेम देत राहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.